न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। प्रश्न उपस्थित करू इच्छितो की केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्यांची 25 वर्ष सत्ता होती त्यांनी एकही असा या नवी मुंबईसाठी आर्वी विधानसभेसाठी कोणता प्रोजेक्ट आणला त्यांनी असा या ठिकाणी दाखवावा। त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये कुठल्याही याच्यामध्ये किंवा त्यांच्या भाषणामध्ये कधीही आम्ही अशा पद्धतीने प्रोजेक्ट आणले असा त्यांच्याकडून त्या ठिकाणी सांगितलं जात नाही। फक्त सांगताना एवढंच सांगतात की गटर मीटर आणि गटर मीटर वॉटर हे काम शासनाच्या माध्यमातून नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नाही आहे, तर नगरपालिकेच्या माध्यमातून ते नगरसेवक कामं करता येईल आणि नगरसेवकांनी केलेली कामाची जर या ठिकाणी ते क्रेडिट घेत असतील तर कुठपत हे लोक या ठिकाणी सक्सेस झालेली आहे। त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त आणि फक्त मी आणि माझा परिवार, त्याच्या पलीकडे कुठे गेलेच नाही आहे। आणि ते करत असताना आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता धीरेने काम करत असताना फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस कशा केल्या जातील, त्यांच्या मुलाबाळांना अटकवलं कसं जाईल, हे 25 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ना। आमचा भूमिपुत्रांचा प्रश्न सोडला त्यांनी। सर्वात महत्त्वाचा आमचा भूमिपुत्र आम्ही असताना आमच्या जागेवर या ठिकाणी एका बाजूला सिडको, एका बाजूला MIDC आणि एवढे सर्व असताना सुद्धा आमच्या भूमिपुत्रांचं गरजेपोटी बांधलेली घरं ज्या काय आणखी आम्हाला भूमिपुत्रांना जी काय आमच्या गावगावच्या बाजूला असलेल्या सुविधा ह्या कोणत्याही दिलेल्या नाही। प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की मग आम्ही या 6 महिन्यात करतो, 1 वर्षात करतो, पण आज तागायत गेली सिडको अस्तित्वात आल्यापासून जो आमच्या भूमिपुत्रांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते आमचे गरजेपोटी बांधलेली घरं ही त्या ठिकाणी आम्हाला आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना परमनंट करायची आहे आणि भूमिपुत्रांवर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी महाविकास आघाडी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील। त्याचबरोबर शहरी विभागामध्ये त्या ठिकाणी काहीही कामं केलेली नाही आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की शहरी विभागासाठी आजच्या घडीला जे रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न उद्भवणार रिडेव्हलप झाल्याच्या नंतर पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न उद्भवणार आहे आणि हा प्रश्न उद्भवत असताना आम्ही या ठिकाणी आर्वी विधानसभा आणि त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की आमची महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार, त्याच्यात कुठलं दुमत नाही। सत्ता आल्याच्या नंतर आम्ही या नवी मुंबईसाठी आणखी एक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून धरण या ठिकाणी उपलब्ध केलं जाईल, जेणेकरून जनतेला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाणी मिळायला पाहिजे। त्याचबरोबर रस्त्यांचा प्रॉब्लेम्स आहे, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे सर्व करत असताना आज त्या ठिकाणी आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आमच्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या नगरपरिषद, नवी मुंबई नगरपालिका या ठिकाणी ज्या स्कूल्स आहेत त्या प्रायव्हेट संस्थेला देण्याची त्या ठिकाणी घात घातलेला आहे, तो आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी थांबवणार आणि त्याचबरोबर या नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मराठी स्कूल आहेत आणि खास करून झोपडपट्टी विभागामध्ये ज्या स्कूल्स आहेत त्या ठिकाणी आम्ही इंग्लिश मीडियम आणि CBSE बोर्डच्या स्कूल त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। त्याचबरोबर झोपडपट्टी विभागामध्ये जास्त आणखी पाण्याचा प्रश्न आहे, तोही कायमस्वरूपी त्या ठिकाणी सोडवला जाईल। अशा बऱ्याचशा काही ज्या गोष्टी आहेत त्या ज्यांनी 30 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये ज्या केल्या नाही ते आम्ही या ठिकाणी आर्वी विधानसभेचा आज जो उमेदवार म्हणून निशाणी माझी आहे मशाल आणि आर्वी विधानसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याची मला एक संधी दिल्याच्या नंतर मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो की जे 25-30 वर्षामध्ये जी कामं केली नाही ती आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं केली जातील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि काही लोक आता जे काही उमेदवार आहेत ते काही ठिकाणी सांगत फिरत आहेत की महाविकास आघाडीचा उमेदवार मी आहे
अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतायत. तर आम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्यामध्ये की आपण अपक्ष असाल, आणखी कुठल्या पक्षातनं जर त्या ठिकाणी उमेदवार असाल तर ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, समाजवादी पार्टी आणि त्याचबरोबर आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा मला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, भूमिपुत्र सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की महाविकास आघाडीचा उमेदवार मी मनोहर कृष्ण मडवी, MK मडवी, निशाणी मशाल आहे. तर जे कोणी संभ्रम करतायत, संभ्रम तयार करतायत त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी निशाणी मशाल आहे. त्या मशालीला या ठिकाणी आपण मतदान करू. 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्यावा. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे मग ते शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्याचबरोबर महिलांवर होणारा अत्याचार, त्याचबरोबर आमच्या युवतींना रोजगार मिळण्यासाठी आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी मला मतदान करावा. अशा पद्धतीने मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो. तर आपण खूप कमी वेळामध्ये आपल्याला सांगितल्यानंतर या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि संभ्रम आणखी केला जात होता की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाविकास आघाडी एकत्र नाही. तर आपण या ठिकाणी मंचावर बघताय आदरणीय आमचे पुतणे अनिकेतजी मात्र या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभे आहेत. आमचे आदरणीय अरविंद नाईकजी या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून GS पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकुश सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शहर प्रमुख प्रवीणजी म्हात्रे, सर्व या ठिकाणी न्यूजचे संदेशजी, त्याचबरोबर चेतन नाईक, त्याचबरोबर आमचे मुस्लिम धर्मीय गुरु ऑल इंडियाचे ख्वाजा मियाँ पटेल हे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक हे महाविकास आघाडीबरोबर आहेत. त्याचं समोर बसलेलं हे चित्र आहे. धन्यवाद.